दिल्लीतल्या हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली। उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग्सची तपासणी करण्यात आलेली आहे। या तपासणीचं शूटिंग देखील करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनीच या तपासणीचा व्हिडिओ काढला। तसंच तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी प्रश्नही विचारले। या प्रकारावर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले। माझी बॅग तपासली तशी मोदी शहांची बॅग तपासली का, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला। त्यावरून आता राजकारण सुरू झाले। आल्यावरती 8-10 जण माझ्या स्वागतासाठी उभे होते। म्हटलं काय करायचंय? नाही, बॅग तपासायची। म्हटलं तपासा। त्यांचा व्हिडिओ काढलाय। मग त्या अधिकाऱ्याला विचारलं, एक लक्षात घ्या, कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासतात त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा, त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा, आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा। की मी काही रागावलेलो नाही अजिबात। तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय। मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शहांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। असा दावा दिलीप वळसे पाटलांनी केलाय। जर ते माझ्या विरोधात बोलले तरी त्यांना उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं असल्याचंही वळसे पाटील म्हणाले। लातूर शहर मतदारसंघात 2016च्या दुष्काळी परिस्थितीत रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आली होती। तेव्हा महापौर म्हणून लातूरच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रपतींची भेट घेणारे माजी महापौर अख्तर मिस्त्री अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरले। बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील डेअर टू डोअर प्रचार करत आहेत। राजेश पाटील प्रत्येक घरात जाऊन मतदारांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतात। तर आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता आपल्याला नक्कीच निवडून देईल असा विश्वास त्यांना आहे। मोठे पक्ष त्याच्या गोष्टी मोठ्या, आपण लहान पक्ष, आपण सर्वसामान्य लोकांमध्ये झालेलं बरोबर आपला संवाद लोकांना जनतेशी असतो। आमच्या मायमाऊली भेटतात, आमचे बांधव भेटतात, सुखदुःखाच्या गोष्टी करतात, अडीअडचणीच्या गोष्टी करतात। दोन गोष्टी चांगल्या पण सांगतात, दोन गोष्टी आम्हाला ऐकवतात, पण ते कुठं ऐकतात? तर त्यांना ऐकवायला कोण जातं? फक्त टीव्हीवर बोलतात आणि निघून जातात। त्यांचं कोण ऐकेल? ते ऐकण्यासाठी आम्ही येतो। त्याच्यामुळे आम्ही आणि जनता आमच्याशी का कनेक्टेड आहे? तर कारण आम्ही त्यांच्या थेट भेट ही आमची। भाजपचे डोंबिवलीतील उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी डिजिटल प्रचारासह प्रत्यक्ष भेटीगाठींना महत्त्व दिले। डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांच्या घरी प्रतिष्ठित व्यक्तींची त्यांनी भेट घेतली आहे। त्यावेळी त्यांनी भाजपच्या संकल्प पत्राच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या रोडमॅपवर चर्चा केली आहे। जळगाव विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी डिजिटल चित्ररथामार्फत जनजागृती केली जाते। या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्यात सभा होतीये। दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या सभास्थळी पाहणी केली आहे। महाविकास आघाडी विरोधात भाजपने नवा व्हिडिओ व्हायरल केलाय। अॅनिमल चित्रपटाच्या धर्तीवर भाजपने मवियाची खिल्ली उडवली आहे। आदित्य आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदावरून खिल्ली उडवण्यात आली आहे। मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी मतं आहेत असं वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केलंय। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोणीकरांनी सारवासारव केली आहे। लातूर ग्रामीण मतदारसंघात अभिनेता रितेश देशमुख धीरज देशमुखांच्या प्रचाराला उतरलाय। लोकसभेला जे वारं होतं ते आता विधानसभेला झापूक झुपूक वारं झालेलं आहे। त्यामुळे काहीही काळजी करू नका, आता समोर गुलीगत धोका आहे असा टोला यावेळी देशमुखांनी लगावलाय। लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला कसं आहे? झापूक झुपूक वारं झालेलं आहे। त्यामुळे काहीही काळजी करू नका।
आता समोर गुलीगत धोका आहे, सावधान रहा, त्या धोक्याला बळी पडू नका. भिवंडीच्या खांडपे गावातील कट्टर शिवसैनिक असलेल्या प्रकाश पाटील यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवड केली आहे. निवडणुकीच्या मैदानातून जरांगेंनी ऐनवेळी माघार घेणं चुकीचं होतं अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक मराठा तरुणांचा भ्रमनिरास झाल्याचंही ते म्हणाले. कन्नडमध्ये माझी ओळख संघर्ष कन्या म्हणून आहे. खरं बघायला गेलं तर सध्या माझी अवस्था सीतेसारखीच झाली आहे आणि माझे वाल्मिकी माझे मतदार आहेत, तेच मला यातून बाहेर काढतील असं वक्तव्य शिवसेनेच्या उमेदवार संजना हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांचा अदृश्य शक्तीने घात केलाय. सत्तेतील लोक सातत्याने संविधानाविरोधी वागतायत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हत्या केल्याचंही सुळे म्हणाल्यात. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कात्रज भागात बाईक रॅलीत सहभाग घेतला. शरद पवार पक्षाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती. कल्याण पश्चिममधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोर वरुण पाटलांनी स्वतःचा प्रचार न करता विश्वनाथ भोईरांना पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईत 2 सभा होणार आहेत. 14 तारखेला खारमध्ये तर 18 तारखेला बेलापूरमध्ये सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शहा सभा घेणार आहेत. 1,500 रुपयात तुम्ही तुमचं मत विकणार का असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. महिलांच्या मारेकऱ्यांना लाडके भाऊ समजू शकता का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. देवरुखमध्ये मातृमंदिर रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालंय. भरवस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू असून मवियाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा नाना पटोलेंनी केलाय. प्रधानमंत्री 10 वर्ष बहुमतावर प्रधानमंत्री होते, आता मात्र कुबड्यांवर त्यांची कारकीर्द सुरू असल्याचा टोलाही पटोलेंनी लगावलाय. भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या मेळाव्यात उभाटाच्या रितेश जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे देशाचे स्पेशल नागरिक नाहीयेत. देशातील प्रत्येक नागरिकाची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, यंत्रणेला आहे. मुख्यमंत्र्यांचीही यातून सुटका झालेली नाहीये अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. नेवासा मतदारसंघातील दादागीर मोडून काढणार असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना इशारा दिलाय. नेवासामधील शिवसेना उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार सभेत शिंदे बोलत होते. शरद पवार हे माझ्या विरोधात बोलणार नाही असा दावा दिलीप वळसे पाटलांनी केलाय. जर ते माझ्या विरोधात बोलले तरी त्यांना उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं असल्याचंही वळसे पाटील म्हणाले. लातूर शहर मतदारसंघात 2016च्या दुष्काळी परिस्थितीत रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आली होती. तेव्हा महापौर म्हणून लातूरच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रपतींची भेट घेणारे माजी महापौर अख्तर मिस्त्री अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरलेत. बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील डेअर टू डोअर प्रचार करत आहेत. राजेश पाटील प्रत्येक घरात जाऊन मतदारांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तर आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता आपल्याला नक्कीच निवडून देईल असा विश्वास त्यांना आहे. मोठे पक्ष त्याच्या गोष्टी मोठ्या, आपण लहान पक्ष, आपण सर्वसामान्य लोकांमध्ये झालेलं बरोबर. आपला संवाद लोकांना जनतेशी असतो. आमच्या मायमाऊली भेटतात, आमचे बांधव भेटतात, सुखदुःखाच्या गोष्टी करतात, अडीअडचणीच्या गोष्टी करतात. 2 गोष्टी चांगल्या पण सांगतात, 2 गोष्टी आम्हाला ऐकवतात. पण ते कुठं ऐकतात? तर त्यांना ऐकवायला कोण जातं? फक्त टीव्हीवर बोलतात आणि निघून जातात. त्यांचं कोण ऐकेल? ते ऐकण्यासाठी आम्ही येतो. त्याच्यामुळे आम्ही आणि जनता आमच्याशी का कनेक्टेड आहे? तर कारण आम्ही त्यांच्यात
एक मोठी बातमी, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जालन्याचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे दानवेंना भेटायला आले होते आणि त्यावेळी फोटो सेशन सुरू असताना कार्यकर्ते देखील फोटो काढायला जवळ येत होते आणि त्यावेळी दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून दानवेंवर टीकेची झोड उठवली जाते. आता पाहूया सकाळच्या 100 बातम्या. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलेला आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला जातोय. 3 ते 4 दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात अधूनमधून घट झाली असून पहाटे गारवा जाणवू लागलाय. मुंबईशिवाय कल्याण आणि ठाणे या पट्ट्यामध्ये देखील 2 दिवसांपासून तापमानाचा पारा खाली आलाय. पुण्यातील डेंग्यू आणि चिकनगुनियाचा कहर कमी झालेला आहे. शहरात जुलैपासून वाढत गेलेली या आजारांची रुग्णसंख्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ऑक्टोबर हिटनंतर नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुल वाढते, मात्र अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात वातावरणातील गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. राज्य शासनानं जून 2023 मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. रब्बी हंगामात देखील प्रति अर्ज 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. रब्बी हंगामाला सुरुवात